इस्रायल-इराण युद्ध जगावर दिवसेंदिवस परिणाम करणारे ठरत आहे. इराण आणि दक्षिण ओमान यांच्यामध्ये स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ म्हणून एक सागरी मार्ग आहे. यामधून हे देश तेलाची मोठ्या प्रमाणात निर्यात करतात. हा मार्ग मोठे जहाज जाण्याचा मार्ग फक्त 3 किलोमीटर रुंद आहे. यामुळे जिथे मोठे जहाज व्यवस्थित पार होऊ शकत नाहीत. आता मुद्दा हा आहे, जर हा मार्ग बंद राहिला तर भारतावर मोठे संकट येऊ शकते. कारण हा मार्ग जर बंद झाला तर भारतात जे तेल आयात होतं ते बंद होऊ शकते किंवा त्याचा खर्च वाढू शकतो. खर्च जवळपास 50% वाढण्याची शक्यता आहे. भारतात तेलाचा 60% भाग आणि स्वयंपाकातील गॅसचा 80% भाग हा या मार्गातूनच देशात पोहोचवला जातो. म्हणजेच भारतात पोहोचवला जातो. जर जहाज या मार्गातून पार होऊ शकले नाही किंवा याची रुंदी वाढवली गेली नाही तर भारतावर मोठे संकट येऊ शकते. जगात अधिकतर देशातील तेलांच्या किमती आधी सांगितल्यासारख्या 3 किलोमीटर मार्गावरून ठरतात. यामुळे हा मार्ग बंद होणे भारत आणि जगासाठी नुकसान करणारं ठरू शकते. यातूनच फक्त भारतातल्या लोकांवरच याचा परिणाम दिसणार नाही तर त्या देशातील भारतीयांवरही दिसेल. कारण इराणने हा मार्ग बंद केला तर तेलाच्या किमती वाढून याचा परिणाम भारतीयांच्या खर्चावर देखील होऊ शकतो. जर हा मार्ग जास्त काळासाठी बंद राहिला तर चाबहार बंदर भारतावर ओझे निर्माण करणारे ठरू शकते. रूसने भारताला मदतीचं आश्वासन दिलेलं आहे, पण स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमधून जर रूसला जहाज नेता आलं नाही, तर तो भारतात तेल पुरवू शकणार नाही. म्हणून सद्यस्थितीत भारत आणि रूस या दोन्ही देशांसमोर मोठी आव्हाने उभी आहेत. पण आफ्रिका देशातूनही तेल भारतात आणले जाऊ शकते. पण हा मार्ग खूप मोठा आणि खूप खर्चिक आहे. यामुळे सामान्यांना जर कर द्यावा लागू शकतो. हा मार्ग भारतामधील नागरिकांची कंबर मोडू शकतो. यामुळे हे युद्ध दिवसेंदिवस भारतीयांसाठी मोठं आव्हान ठरत आहे. कच्च्या तेलाची किंमत ही प्रति बॅरल $100 जास्त होण्याची शक्यता सध्या तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे आणि असं झालं तर संपूर्ण भारतामध्ये पेट्रोल, डिझेल, कच्चे तेल आधी सांगितल्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात त्यांच्या किमती वाढू शकतात आणि भारताला मोठ्या महागाईचा सामना करावा लागू शकतो. या सगळ्यांबद्दल आपल्याला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.